त्याला तूच मला प्राण दिलास ना, तुझीच चावली आहे ना मी आजपर्यंत तुझ्याकडे काहीच नाही मागितलं, पण आज मागते. माझ्यासाठी नाही, माझ्या बहिणींसाठी. तू माझ्यातला संतती विरहाचा योग नाही घालवलास तर काहीच हरकत नाही, मला चालेल, पण बहिणींना बरं कर. बहिणींना आणि त्यांच्या बाळाला सुखरूप ठेव. तिलोत्तमा मॅडम खूप आस लावून बसले आहेत बाळासाठी. बाळाला काही होऊ देऊ नकोस. शांत हो आणि मी काय सांगतो ते नीट ऐका. आम्ही तुमच्या पेशंटच्या काही टेस्ट केल्या होत्या आणि त्याचे रिपोर्ट आलेत. काय काय रिपोर्ट? ऑल ओके ना? सॉरी, पण तुम्हाला मन घट्ट करून ऐकावं लागेल. म्हणजे मला 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 कळत नाही, तुम्ही नीट सांगा ना डॉक्टर प्लीज. मलाही सांगताना खूप वाईट वाटते, पण पेशंटच्या पोटातलं बाळ. ठीक आहे ना सगळं? हां सांगा ना, बाळ ठीक आहे ना? हे बघा, ते बाळ हालचाल करत नव्हतं, म्हणून आम्ही काही त्याच्या टेस्ट केल्या आणि त्या टेस्टमध्ये स्पष्ट झालं की बाळ पोटातच दगावलंय. जर का अमृताला किंवा तिच्या बाळाला काही झालं ना तर मी तुला माफ करणार नाही. नाही नाही नाही, तुमचा काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल. ऐका, पुन्हा एकदा टेस्ट करूया आपण, सगळं काही व्यवस्थित होईल. तू नको काळजी करूस, तुम्ही पुन्हा टेस्ट करा डॉक्टर. मी सांगते तुम्हाला. तुम्ही शांत व्हा, मी कन्फर्म करूनच सांगतोय, ते बाळ दगावलंय. देवाची हीच इच्छा आणि त्याच्या इच्छेसमोर आपण काहीच करू शकत नाही. अमृता कुठे? म्हणजे ती अशी आवडलेल्या अवस्थेत एकटीच तुला घेऊन आली इकडे? काय बोलताय तुम्ही बाबा? अपघात व्हायचा झाला. बाळ ठीक आहे, बाळाला काही इजा नाही ना पोलीस. तुला वाचवायचा प्रयत्न केला म्हणून आज तिची अवस्था ही आहे. तुमच्या बायकोची काही चूक नसताना ते इतकं बोलल्या आणि तुम्ही गप्प राहिलात. अहो मम्मा, मला हॉस्पिटलला घेऊन चला ना प्लीज. हॉस्पिटलला नाही सावली, आई चिडेल, नको. मी नाही ऐकू शकत कोणाचं. मला जायचंय, मला वहिनींना भेटायचंय, मला प्लीज घेऊन चला ना सारंग. सावली, असं काय करतेस तू? शांत हो जरा. हे बघ, तुझी काळजी समजू शकतो मी, पण तिकडे आई दादा आहेत ना, ते बघून घेतील काय करायचं ते. हे बघ सावली, आई नको येऊ तिकडे असं म्हणाली आहे ना तुला. कशाला करतेस? कशाला विषयाची परीक्षा घेतेस? तिचा शब्द नको मोडू. मी नाही मोडणार, मी खरंच नाही मोडणार त्यांचा शब्द, पण तुम्ही समजून घ्या ना. मला मगाचपासून काहीतरी वेगळं जाणवतंय. ते खूप भयानक काहीतरी घडलंय, खूप विचित्र काहीतरी घडलंय. मला काहीच कळत नाहीये. सारंग सर, माझ्यावर विश्वास ठेवा. ऐका, मला वहिनींना भेटायचं, मला जायचंय त्यांच्याकडे. सावली, आई चिडेल. तुला का कळत नाहीये? का तुला असं वाटतं की सगळ्या गोष्टी तूच हँडल करू शकतेस? आहेत ना तिकडे आई बाबा दादा आहेत ना, करतील ते हँडल. हे बघ, ह्या वेळेला मला आईला दुखवायचं नाहीये. आईला दुखवू नाही शकत म्हणजे?
माझं काय, मला दुखवलं तर चालेल का? अरे सावली, असं का बोलतेस? मी कुठे दुखवतोय तुला? समजून घे ना जरा. मला समजून घ्या ना तुम्ही प्लीज. मला वहिनींना भेटायचंय. तुम्हाला जर यायचं नसेल ना, मी जाते. सावली थांब. का करतेस असं? एवढा हट्ट या आधी कधीच केला नाहीस तू. आत्ता करते ना. प्लीज सारंग सर, तुमच्या पाया पडते मी. सारंग सर, पाया पडते मी प्लीज. मला वहिनींना भेटायचं. मला वहिनी. सावली माझं ऐक, नको हट्ट करू. सावली, सावली. ए सावली, सावली. अमृता, हे अमृता उठ ना. तू झोपली आहे ग अजून? अमृता उठ. ह्यांचं ऑपरेशन झालंय, त्यांना आरामाची गरज आहे. त्यांना जास्त हालचाल करायला देऊ नका. अमृता उठ ना. तू प्लीज तिला ओरडू नको. तू हात जोडतो तुझ्या. नाही ओरडणार. हा ती चांगली आहे. उठ. राजकुमार नको ना, राजकुमार नको ना त्रास देऊस. उठ अमृता. मॅडम सांगा त्यांना. मी समजवते त्याला. तो सुद्धा शॉक मध्ये आहे ना डॉक्टर. ऐक ना बाळा, ऐक ना. डॉक्टर, मुलगा की मुलगी? राजकुमार स्टॉप इट. मी त्यांना विचारतोय फक्त, कोण होतं? राजकुमार मला सांग ना. स्टॉप इट. राजकुमार ऐक ना, कोण होतं? ऐक ना. मुलगा की मुलगी फक्त सांगा. मुलगा होते की मुलगी होती? सांभाळा स्वतःला. मी कसं सांगू? सांभाळायला. हो. स्टॉप इट. तू असं करून नाही चालणार राजकुमार. काय सांगू मी तुला? मी काय सांगू आई तिला? तू सांग, मी काय सांगू? काय सांगू मी तिला? मला एक कळत नाही, ती सगळ्यांचा विचार करते, सगळ्यांसाठी धावते, सगळ्यांचं सुख बघते, तर ही वाईट ठरते. असं का होतंय? बबलू, पण आपल्याला पण कळायला हवं ना. सगळ्यांना माहिती आहे आईचा स्वभाव, तरी असं का वागायचं? तिचं ऐकलं असतं तर काय चुकलं असतं का? पण त्यांना थोडी माहिती होतं की असं घडणार आहे. त्याने विचार केला की आई यायच्या ते आपण पोचू, तर रिक्षा अचानक बंद पडली नसती तर चित्र वेगळं असतं. या त्यांचा काय दोष? दोष परिस्थितीचाच आहे. पण जर आईचं ऐकलं असतं आणि गेले नसत्या तर ती रिक्षा पण बंद पडली नसती आणि काहीच घडलं नसतं.